चालू झालेला आहे. एकदम जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यात परत पावसाची बरसात पण आहे. बसवायचे आणि निघायचे मुंबईला जरांगे पाटलाच्या आंदोलनाला. त्याच्यावर अवलंबून आहे, पण पावसामुळे पण पब्लिक जास्त आहे, आपल्याला आहे गिराईक चालू आहे. मागच्या वर्षीच्या प्रमाणापेक्षा आता मार्केट चांगलं आहे आणि यावर्षी सरकारने याच्यावर बंदी आणली होती प्लास्टर ऑफ पॅरिसवर. नंतर 2-3 महिने अगोदर बंदी उठवली. गणेश चतुर्थीच्या तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज हिंदू संस्कृतीनुसार हिंदू संस्कृतीत सगळ्यात मोठा सण आपला गणेश चतुर्थीचा, म्हणजे आज गणपती बाप्पा विराजमान होतात. प्रत्येक श्रीमंत असो गरीब असो प्रत्येकाच्या घरी सर्वांच्या घरी आज बाप्पा विराजमान होते. तर तुमच्या म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या प्रेक्षकांना माझं एवढंच सांगणं आहे की बाप्पा तुमच्या घरी येऊन तुमचं सगळं कुटुंब आनंदाचं व म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी होत एवढीच इच्छा करतो. मी मराठी पत्रकार जयदीप आणि आपण आज आलेलो आहे आष्टी तालुक्यातील आष्टी बाजारपेठेमध्ये. तर आपण पाहू शकता गणपती बाप्पाच्या आगमनामुळे इथं प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आज 12 वाजल्याच्या नंतर गणपती पूजन होणार आहे आणि प्रचंड प्रमाणात आष्टी बाजारपेठ देखील सजलेली आहे. तुम्ही इकडल्या भागात दाखवा. तर अशा प्रकारे बाजारपेठ ही प्रचंड प्रमाणात सजलेली आहे आणि असंख्य गणेश प्रेमी इकडे आलेले आहेत. त्याच्या संदर्भात आपण आज या बाजारपेठेमध्ये फिरत आहोत. गणपती भक्तांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेऊ की कशा प्रकारे इकडं गणपती बाप्पाचं दर्शन साठी आलेलं आहे. हे पहा, काय वाटतंय तुम्हाला? काय आज गणपती बाप्पांचं काय? ओके, चांगलं आहे, आनंद आहे. ओके, काय गणपती पूजा हो करतो. हो. ओके. तर कसं वातावरण कसं आहे? चांगलं आहे, एकदम सुंदर आहे. काय कशा प्रकारे गणपती साजरा करायचा आहे तुम्हाला? आपला दरवर्षी जसा गणपती साजरा करतो तसं आनंदात अगदी एकदम आनंद. ओके. सर, तुम्हाला काय म्हणायचंय? आज गणपती उत्सव चालू झालेला आहे. एकदम जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यात परत पावसाची बरसात पण आहे. त्यामुळे एकदम गणपती उत्सव आहे. तर आपण पाहू शकता प्रचंड भाविक हे आनंदामध्ये आहेत. गणपतीचं आज पूजन करण्यासाठी खरेदी होणार आहे इथून आणि गणपती देखील खरेदी कसं आहे आज गणपती? प्रसन्न वातावरण आहे एकदम. प्रसन्न वातावरण आहे. आज गणपती खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. हो. ओके. तर आपण या इकडे पाहूया कसं काय. बाजारपेठा देखील तुम्ही पहा कशा प्रमाणात सजलेल्या आहेत. प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे आणि इकडे बरेचसे भाविक खरेदी करण्यासाठी देखील आले. भाऊ, तुम्ही खरेदी करण्यासाठी आलेले? हो. कशा प्रकारे आज उत्सव साजरा करायचा आहे तुम्हाला? चांगल्या प्रकारे आज, कारण पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकरी बळीराजा पण सगळा खुश आहे. त्यामुळं सगळीच लोकांची भरपूर गर्दी आहे. ओके. तर आपण पाहू शकता अशा प्रकारे इकडे खरेदी देखील चांगल्या प्रमाणात चालू आहे. तरुण आहेत, महिला वर्ग आहेत, पुरुष देखील इथे प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. भाऊ, तुम्ही खरेदी केली? तर कशा प्रकारे आज उत्सव? छान आहे उत्सव, चांगला उत्सव आहे. ओके. आनंद सकाळपासूनच बाजारपेठा ह्या सगळ्या सजलेल्या आहेत आणि तुम्ही इकडं खरेदीसाठी आलेले आहेत. काय खरेदी केली आज गणपती बाप्पांसाठी? काय नाही, बाप्पांचं डेकोरेशनचं सामान घेतलंय, बाप्पांना घेतलंय, घरी जाऊन बसवायचे आणि निघायचंय मुंबईला जरांगे पाटलाच्या आंदोलनाला. तर तुम्ही गणपती बसून देखील जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी इकडून गणपती घरी बसून जाणार आहेत? हो. आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करणार आहेत की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळावं. 100%. आणि आमचं सगळ्यांचं त्याच्यात भविष्य घडावं, मुलांचं आमच्या, एवढीच अपेक्षा करणार आहेत गणपती बाप्पांना. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील आंतरवली सराटीमधून निघलेले आहेत आणि ते उद्या 29 तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जाणार आहेत. आणि हेच मराठा समाजाचे तरुण देखील आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ते आज घरी गणपती बसवणार आहेत आणि त्याच्यानंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देखील ते इथून तरुण वर्ग जास्त प्रमाणात जाणार आहे. तर आपण पुढे देखील पाहू आणि चर्चा करूया. ताईंचा स्टॉल लागलेला इथं. ताई, तुम्हाला कशा प्रमाणात आज प्रतिसाद आहे? चांगला प्रतिसाद आहे, चांगला आहे. हा, चांगला प्रतिसाद आहे. पावसाचं प्रमाण वरतून चालू आहे, काय कसं होणार आहे? पावसाचं आता त्याच्यावर अवलंबून आहे, पण पावसामुळे पण पब्लिक जास्त आहे, आपल्याला आहे गिराईक चालू आहे आणि गणपती घ्यायला पण चांगले आहेत. आणि किती दिवसापासून झालंय तुम्ही स्टॉल लावलाय? कसं काय आहे? आम्ही हा स्टॉल नाही का 8 दिवस झालं स्टॉल चालू आहे आपला. 8 दिवस झाले. हा.
वातावरण भाविकांचं प्रचंड चांगल्या प्रमाणात आहे. चांगलं आहे यावर्षी. आता चांगलं तुम्ही स्टॉल लावलाय तर काय तोट्यात जाण्यासारखं आहे काही वातावरण कसं आहे? आहे छोट्यात तर जात नाही पण आहे बरं आहे म्हणाय दरवर्षी यावर्षी खूप चांगले. धन्यवाद. अशाप्रमाणे आष्टी बाजार पेठेमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला मिळत आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहू इथं देखील स्टॉल लागलेला आहे. प्रचंड छान प्रमाणात मूर्त्या देखील आहेत. तर आपण भाऊंशी बोलू. भाऊ, कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे आणि गणेशोत्सव म्हणजे लोकांमध्ये एक उत्साह असतो आणि त्या उत्साहामध्ये हा पूर्ण दिवस व्यापाऱ्यांचा सुद्धा मोठा हेच असतो म्हणायचं. उत्पन्नाचा दिवस हा आहे. उत्पन्न आणि एक सणासुदीच्या दिवसामधला व्यापारी बी आनंदित असतो आणि या दिवशी मूर्ती शक्यतो कोणी भाव करत नाहीत आणि मूर्ती एक धार्मिकतेकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. आणि दुसरी गोष्ट स्वातंत्र्य चळवळीत मोठा गणेशोत्सवाचा हे असल्यामुळं मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये उत्साह आहे आणि मार्केट हळूहळू आता दिवसभरात तुम्हाला दिसल की पूर्ण मार्केट एकदम गजबजलेलं दिसल. तो आता पहा, आपण 10-10:30 वाजता मार्केटमध्ये आलो. तोच एवढं खचाखच आष्टीचं बाजारपेठ भरलेली आहे आणि इथं पावसाचं वातावरण देखील आहे. तरी देखील इथं प्रचंड प्रमाणात खरेदीसाठी उत्सवासाठी आलेले आहेत लोक. मागच्या वर्षीच्या प्रमाणापेक्षा आता कसं वाटते तुम्हाला? मागच्या वर्षीच्या प्रमाणापेक्षा आता मार्केट चांगलं आहे आणि यावर्षी सरकारने याच्यावर बंदी आणली होती प्लास्टर ऑफ पॅरिसवर. हो. नंतर 2-3 महिने अगोदर बंदी उठवली, त्याच्यामुळे थोडेसे भाव वाढलेले आहेत, परंतु मार्केट चांगलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या जरी आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये आष्टी शहरामध्ये जरी वापरल्या, जसा पुणे मुंबईमध्ये त्याचा उत्सव झाल्याच्या नंतर फेकलेल्या वस्तू मूर्त्या दिसतात, तसं आपल्या ग्रामीण भागात दिसत नाहीये. त्याचं विस्थापन व्यवस्थित केलं जातं का? विस्थापन म्हणजे ग्रामीण भागात काय आहे, मोठ्या प्रमाणात विहिरी आहेत आणि विहिरी असल्यामुळं गणेशोत्सवासाठी एक ठराविक शासनाच्या विहिरी ठरवून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं जसं मुंबई सारख्या ठिकाणी होतं समुद्रकिनार, तसे प्रकार आपल्याकडे काय होत नाहीत आणि व्यवस्थित नगरपालिका असेल, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत असतील, त्या विहिरीमध्ये गणेश विसर्जन झाल्याच्या नंतर ते पूर्ण हे करून त्याचे व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. तर भाऊ, आज तुमच्याकडे गणेश मूर्ती सर्वात मोठी किती रकमेची किमतीची आहे? आणि सर्वात मोठी कमीत कमी 5,000 ते 7,000 रुपये किमतीच्या माझ्याकडे आहेत. बाकी ठिकाणी 30,000, 35,000, 20,000 अशा प्रतिसाद उत्तम आहे. प्रतिसाद उत्तम आहे. ओके. तर काय वाटतं तुम्हाला, गणेश उत्सव आष्टी शहरात चालू झालेला आहे, कसं आहे बाजारपेठेचा अंदाज वगैरे? बाजारपेठेचा अंदाज चांगला आहे. गणपती उत्सव जरा ह्याच्यात आहे, वेगात आहे यावेळेस. तर दरवर्षीपेक्षा चांगला आहे. ओके. पाऊस पाणी व्यवस्थित असल्यामुळे सगळे मूडमध्ये आहेत गणपती. ओके. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आष्टी बाजारपेठ ही एकदम प्रचंड चांगल्या प्रमाणात गजबजलेली आहे. इथं तरुण देखील आहेत. तर आता या तरुणांचं काय म्हणणं आहे आपण पाहू. भाऊ, काय आज गणेश उत्सवाला सुरुवात झाली काय? प्रथमतः गणेश चतुर्थीच्या तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओके. आज हिंदू संस्कृतीनुसार आज हिंदू संस्कृतीत सगळ्यात मोठा सण आपला गणेश चतुर्थीचा. म्हणजे आज गणपती बाप्पा विराजमान होतात. प्रत्येक श्रीमंत असो गरीब असो प्रत्येकाच्या घरी सर्वांच्या घरी आज बाप्पा विराजमान होते. तर तुमच्या म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या प्रेक्षकांना माझं एवढंच सांगणं आहे की बाप्पा तुमच्या घरी येऊन तुमचं सगळं कुटुंब आनंदाचं व म्हणजे सगळं चांगल्या गोष्टी होत एवढीच इच्छा करतो. आणि आता तुम्ही स्टॉल लावलाय का? तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती नाही, खरेदी आम्ही करण्यासाठी आले? स्टॉल लावलाय आणि प्रेक्षकांचा एवढा आज नाही का म्हणजे आम्हाला प्रतिसाद चांगला. खूप प्रतिसाद आहे. सगळे येते विचारतात गणपती छान आहेत असं तसं नाही का, चांगले गणपती विकले नाही का असं. आता तुम्ही सांगताना ती किंमत देतात का? नाही, नाही, मूर्तीची आमचं तसं नाही. कस्टमर म्हणलं ना 100ला तर 100ला देतो आम्ही. असं भावतोल करत नाही, कारण की देवाचं भावतोल नाही केलं पाहिजे असं म्हणते. तर आपण पाहू शकतो गणेश मूर्ती विक्रेता आहे ते, यांचं असं म्हणणं आहे की कस्टमर मागण तेवढ्याला, म्हणजे प्रचंड प्रमाणात आष्टी शहरामध्ये उत्साह आहे असा तरुणांमध्ये. तर अजून काय सांगताल? अजून काय नाही, फक्त गणपती बाप्पांचं सगळ्यावरती आशीर्वाद राहावं, सगळे संकट दूर होत, सगळ्यांचं कल्याण व्हावं, बस तर एवढं अशा सांगेल. प्रकारे हे एक तरुण आहे. तुमच्या मंडळासाठी गणपती घेतलाय का तुम्ही? गणपती बुक केला ते काय न्यायला चालू आहे. ओके. किती रुपयाचा गणपती बुक केलेला आहे? 10,101 रुपये. 10,000चा गणपती बुक केलेला आहे. तर आपण आज आणि हॅलो सगळ्यांनी
मराठी पत्रकार जयदीप या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर आपण अशा प्रकारे पाहूया, बाजारपेठ अशा प्रचंड प्रमाणामध्ये आष्टीची बाजारपेठ ही फुललेली आहे आणि प्रेक्षकांचा आणि खरेदीकार मूर्तिकारांचा देखील इथं प्रचंड उत्साह दिसत आहे. धन्यवाद. सजलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आज तिथे व्हिडिओ बनवतो आहोत. आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण पाहू शकतो आष्टी तालुक्यामधील आष्टी या प्रसिद्ध शहरामध्ये भाविकांनी गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपण आज बाजारपेठेत आलेलो आहोत. तर कशा प्रकारे गणेश मूर्तींचं इथं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे हे देखील आपण पाहत आहोत. तर आपण पाहूया बाजारपेठी कशा प्रमाणात सजलेल्या आहेत. प्रसिद्ध बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारे सजावट देखील सुरू झालेली आहे आणि भाविकांच्या प्रचंड गर्दी झालेल्या आहेत. पावसाचं देखील कमी प्रमाणामध्ये पाऊस देखील चालू आहे. अशा प्रकारे आष्टी शहरामध्ये बाजार पेठेमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. आपण पाहू शकतो गणपती बाप्पाच्या आगमनाने आष्टी शहर तसं गजबजलेलं दिसत आहे.